मित्रांनो नमस्कार. पुढे अमोल सरकारच्या एका एपिसोडमध्ये तुम्हाला सर्व खव्यांचं सर स्वागत आहे. मित्रांनो आता आपण आलोय कुरुंदवाडमध्ये. माझ्या मागे तुम्ही बघताय ते नरसोबावाडीपासून सरळ कुरुंदवाडमध्ये आल्यानंतर ह्या खाऊगल्लीमध्ये मित्रांनो कॉलेजच्या जवळच इथं तुम्ही बघू शकताय कॉलेज वडा सेंटर. कॉलेज वडा सेंटर नावाचं एक वडापावचा स्टॉल आहे. इथं मसाला वडा मिळतो, तसंच पाव वडा देखील खूप फेमस आहे इथला. तर मसाला वडा पाव वडा कसा केला जातो इथं बघणार आहोत आणि इथले जे काका आहेत त्यांच्याशी गप्पा पण मारणार आहोत. साधारण मित्रांनो गेली 40 ते 45 वर्ष इथं काका आपल्याला हा वडापाव मसाले वडापाव आणि पाव वडा सर्व करतात. कुरुंदवाडमध्ये मित्रांनो जवळजवळ सर्वांनाच यांच्या हातची चव माहिती आहे. आणि जे कोणी जुने विद्यार्थी कॉलेजला शिकणारे इथं कुरुंदवाडमध्ये येतील तेव्हा तो वडा टेस्ट केल्याशिवाय इथून जात नाही. छान पद्धतीनं इथं काका वडे करतात. तर ते वडे कसे केले जातात, त्याचं पीठ कसं वापरलं जातं हे सगळं बघणार आहोत. तसंच त्यांचा मसाले वडा देखील आपण टेस्ट करून बघणार आहोत. चला तर मग नमस्कार. आता काय करून दाखवते आम्हाला? पावडा काढल्यानंतर ओके, काय काय घेतलंय सांगा जरा. त्यात पीठ, मीठ, सोडा, बर, थोडा मसाला. ओके, कसलं पीठ घेतलंय? डाळीचं बेसन पीठ. बेसन पीठ. पीठ वगैरे कसं घरी करताय की काय? घरी आम्ही. बरं, कसं करताय प्रोसेस? म्हणजे आमची चक्की आहे छोटी. बर, ती घरीच करतो आम्ही. ओके, स्वच्छता करून निवडून. बर. आणि काय काय घातलंय पिठामध्ये या? आता पिठामध्ये मीठ, सोडा, थोडा मसाला. बर, पीठ पाहिजे तसं आम्ही मळून घेतलंय. पीठ मळून घेतलंय. आता मिरच्या करून ठेवल्यात. बर, आता पाव कापणी करून सोडायचं. बर. पाव कुठले घेताय? पाव लोकमित्र पीठ म्हणून आहे. बर, याचं समान व्हावं म्हणून ते जजमेंट असते. बर. मित्रांनो आता आपण कुरुंदवाडमध्ये आलोय आणि पाव वडा बघतोय. आता तेल तापलेलं आहे. आता वडा सोडून आहे. ओके, तर तेल तापलेलं आहे आणि पाव आता पिठामध्ये बुडवून फ्राय केले जाते. पिठामध्ये मसाला कसला वापरताय म्हटलं तुम्ही? ते असते ते आम्ही बनवलेला. घरी बनवलेलं असते. बर, ओवा वगैरे काय टाकताय? सगळं असते त्यात. ओके, त्या सगळं असते, पण ते कसं आहे बारीक केलेलं असते. ओके, ओके. आमचं 1989 पासून आम्ही करणार आहे. बर, 1989 पासून. बर. सुरुवातीला रेट काय होता वड्याचा? पहिला 1.5 रुपये होता. बर, आणि आता? आता 20 रुपये आहे. आता 20 रुपये केला. बर, आता म्हणजे हळूहळू वाढत गेला. कसं घेऊन तसं. बरं, आपल्या प्रेक्षकांना जरा पत्ता सांगा तुमच्या स्टॉलचा. आपल्या स्टॉलचा पत्ता सांगा. कॉलेज वडा सेंटर. कॉलेजवर सकाळी 7 ते 12 असते. बर, आणि संध्याकाळी शिवतीर्थावर 4 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत असते. 4 ते 9 पर्यंत असते. 4 ते 9. पावडा, मसाले वडा, बटाटे वडा मिळणार. ओके, मसाले वडा पण असतोय? असं मसाला. ओके, मसाले वडे पण आहेत. ओके, मित्रांनो कुरुंदवाड आणि कोल्हापूरच्या भागामध्ये मसाले वडा आणि पाव वडा खूपच फेमस आहे. आणि आज आपण कुरुंदवाडमध्ये शिवतीर्थावरती आपण आता पाव वडा बघायला आलेलो आहे. स्टॉलचं नाव काय काका? कॉलेज वडा सेंटर. कॉलेज वडा सेंटर. तर कॉलेज वडा सेंटरवरती आता आपण आलोय आणि काकांनी समोर बघू शकता गरमागरम वडे अशा फ्राय करायला सोडलेले आहेत. आणि आता हे फ्राय झाल्यानंतर वडे आपण टेस्ट करून बघणार आहोत. तर काका पुन्हा एकदा जरा आम्हाला सांगा की पीठ कसं तयार केलं जाते, जरा सांगा. पीठ म्हणजे पाहिजे तसं कसं आहे, आम्ही घरी दळतो. बर, बारीक पाहिजे बारीक, मोठं जास्त चालत नाही. बरोबर. आणि त्यात थोडा मीठ पाणी घालून कालवायचं पाहिजे. बरोबर. आणि ब्रेडची साईज करून लावून सोडायची तेल तापल्यावर. ओके, तर आता फ्राय व्हायला किती वेळ लागेल? 5 मिनिट लागतात. 5 मिनिटात होईल. बर, चालू आहे तुमच्या समोर. बरोबर. स्टॉल माझ्या मित्रांनी सांगितले की खूपच फेमस आहे तुमचा इथला. पाव वड्याचा स्टॉल खूपच फेमस आहे असं सांगितलं. कॉलेजची मुलं वगैरे जास्त असतात? हो. बर, कॉलेजची मुलं, पुन्हा कॉलेज शिकून गेलेली सगळेजण येतात मुलं मुली. बर, दादा नमस्कार. नाव सांगा तुमचं? माझं नाव बाळासू भगवान शिंदे. बर, थोडंसं नक्षीवाडी आहे. बर. आणि खास पाववडा म्हणजे पहिल्यापासून कॉलेजचा फेमस आहे. बर,
आणि पहिल्यापासून आम्ही यांचा वडा खायसाठी कॉलेजवर बी आम्ही खायचं आणि इथं पण आम्ही येतोय म्हणजे तुमच्या कॉलेजपासून तुम्ही येताय? येतोय म्हणजे किती वर्ष झाली ते साधारण? तर एक 30-35 वर्ष झाले असतील. बरं, कंटिन्यू येताय तुम्ही? कंटिन्यू येतोय. बरं, इथं काय आवडते तुम्हाला इथलं स्टॉलवर? मला पाववडा जास्त आवडतोय. पाववडा जास्त आवडतोय. बरं, काय वैशिष्ट्य काय सांगाल पाववड्याचं? पाववड्याचं क्वालिटी चांगली आहे. बर, आणि शरीराला बाधितकारक काही नाही आहे. कारण आता तुम्ही 35 वर्ष झालं म्हणताय येताय, तर ते चांगला असल्याशिवाय येणार नाही तुम्ही. होय, चांगला आहे एकदम. एकदम चांगला आहे. तब्येतीला आणि खायला सुटसुटीत आहे. बर, बाधितकारक काही नाही आहे. बर. तुम्ही म्हणजे कधीपासून येता, म्हणजे रेट किती होता तुम्ही सुरुवातीला येत होता तेव्हा? मी बघा 1993 ला आम्ही कॉलेजला होतो. हा, तेव्हापासून आम्ही इकडे येतोय. तेव्हा रेट किती होता पाववड्याचा? त्यावेळी 10 रुपये होता. 10 रुपये होता. म्हणजे फारसं काय आता रेट मध्ये फरक नाही पडला? नाही, काय फरक नाही. आणि क्वालिटी चांगली आहे. क्वालिटी चांगली आहे. आता मुलगा बघतोय. बरं, पाववड्याचा आता रेट काय आहे दादा? 20 रुपये. 20 रुपये. आणि मसाला वडा? मसाला वडा 20 रुपये. ओके. मसाला वड्यासाठी काय वापरताय तुम्ही? हे सगळं बर, फक्त भाजीचा बुकना चुरा करून मिक्सरला लावून त्याची भाजी करायची ओके, आणि गोळे करून करायचे. ओके. तर समोर बघू शकता मित्रांनो, हा मसाले वडा आहे. आणि या मसाला वड्याचा रेट काय दादा? 20 रुपये. 20 रुपयेच आहे. ओके. तर मित्रांनो, जवळपास आता गोल्डन फ्राय झालेले आहेत वडे, आणि आता हे वेगळ्या प्लेट मध्ये काढून घेतले जातील. तर मित्रांनो बघू शकता सेटअप खेडेगावांमध्ये जसा सेटअप असतो छोटासा, तसाच काकांचा सेटअप आहे. आणि इथं हे वडे आता काढलेले आहेत. तर काका, तुमच्या पाववड्या बरोबर मसाले वडा देखील फेमस आहे, तर त्याचा मसाला जरा आम्हाला दाखवा कसा करतात. मसाला म्हणजे कसं, भाजीचा चुरा करायचा आदल्या दिवशी. बर, त्याला मिक्सरला लावायचं. ओके. म्हणजे हा समोर बघतोय तो आपण मसाला आहे ना? मसाला आहे, तयार मसाला आहे हा. बर, त्याला बारीक मिक्सरला करून फोडणी द्यायची. बर, आणि असे गोळे करायचे. ओके. त्यात मीठ मसाला सोडा घालून बनवायचे. आणि त्याचे वडे सोडले जातात मग ते पिठामध्ये बुडवून याचाच वडा सोडला जातो. ओके. वडापाव म्हटल्यानंतर इथं मिरची देखील मिळणारच, तर इथं मिरची देखील इथं फ्राय करून ठेवलेली आहे. आता काका, तुमचं नाव सांगा सगळ्यात पहिल्यांदा. मी राजाराम तोडकर. बरं, राहणार कुठले? नरसोबावाडी. नरसोबावाडीच आहे. बरं, कधीपासून स्टॉल वरती येत आहे आणि काय घेताय जरा सांगा. आता या दोन वर्षात आहे. बरं, आल्यानंतर काय आवडतं घ्यायला तुम्हाला? आम्ही पाववाडा घेतोय किंवा मसाला वडा घेतोय. बर, दोन्ही पण चांगला आहे. हा, म्हणजे पावाचं कसं आहे, पाव हा स्पंजासारखा आहे. बरोबर. त्यामुळं त्याला आम्ही व्यवस्थित लक्षपूर्वकच करत असतो पीठ लावून. जर खुलं राहील तर स्पंजासारखा पाव तेल वाढणार. बरोबर. तेल आत गेल्यानंतर लोकांना बी बाधित होणार. ती होय हो, तेवढी आत न तेल जाता दक्षता घेऊन आम्ही वडा व्यवस्थित करत असतो. बरोबर. जेणेकरून आतमध्ये तेल न जाता व्यवस्थित खुसखुशीत व्हावा आणि तेलकट होऊ नये यासाठी काळजी घेतात. ते बनवण्याची टिक्स आहे आमच्याकडे. बरोबर. गेली 40 वर्ष तुम्ही ते जपले. 40-25 मित्रांनो, कुरुंदवाडमध्ये आता आपण आलोय कॉलेज वडापाव सेंटर वरती, आणि इथला पाववडा समोर बघू शकता तुम्ही. गरमागरम पाववडा घेतलेला आहे, आणि पाववड्यासोबतच मित्रांनो इथला मसाला वडा देखील खूप फेमस आहे. आणि काका गेली 40 ते 45 वर्ष इथं वडापाव करतात. तर काका, जरा सांगा वडापाव बद्दल आम्हाला. सुरुवात कशी झाली आणि कधीपासून तुम्ही सुरुवात केली? आम्ही 1989 पासून चालू केलं. 1989 पासून चालू केलं. त्यावेळेला 1.5 रुपये दर होता. वड्याचा 1.5 रुपये दर होता. 1.5 रुपये दर होता पूर्वी. पाव कसा मिळायचा? पाव त्यावेळेला 1 रुपयाला मिळायचा. आता 10 रुपये मिळते पाव. बर. आणि बाकीचे तेल बिल जरा स्वस्त होतं. आता जर महागले, त्यामुळे महागले 20 रुपये झाले. एकदमच झालं नाही, टप्प्याटप्प्याने झाले. बरोबर. 3 रुपये झाले, 4 रुपये झालं, 5 झालं, 6 झालं, 8 झालं, 10 झालं. 40 वर्षापासून तुम्ही करताय म्हणजे तुमचे कस्टमर भरपूर असतील. असणार. पूर्वीपासून ती मुलं मुली जी शिकून गेले ते 25 वर्ष उद्या 30 वर्ष उद्या येतातच शिकवायला. खाल्ल्याशिवाय नाही. आता दिवाळीच्या पेड म्हणजे घरी येतात ना मुलं मुली, त्यावेळेला ते येतातच. ते विजय गवंडी. बर, राहणार कुठले? मी मजगेवाडी. बर. स्टॉल वरती कधीपासून येत आणि काय टेस्ट करता सांगा. स्टॉल वरती इथं चालू केल्यापासून आहेच आम्ही, पण कॉलेजच्या यापासून म्हणजे मागच्या 20 वर्षापासून आम्ही हा वडा खातो. म्हणजे कॉलेजवर असल्यापासून. बर. तिथलं काय वैशिष्ट्य काय सांगाल? म्हणजे मागच्या 20 वर्षापूर्वी जी टेस्ट होती ते आज पण तशीच आहे. सेम आहे. औरंगाबादचा वडा खात होतो आधी, आता सेम तेच टेस्ट तेच सगळं त्यांचा मुलगा पण कंटिन्यू केलाय. बरोबर. म्हणजे मीच असं नाही आहे, म्हणजे कॉलेजची कोणतीही मुलं असतील. आता मी 40 वर्षाचा आहे,
हा. म्हणजे आम्ही ज्यावेळी 20-21 वर्षाचे होतो हा. त्यावेळेस आतापर्यंत जे काही सगळी मुलं असतील ती सगळी कुरुंदवाडला आली, म्हणजे बाहेर जॉबला जरी असतील ते कुरुंदवाडला आले की पहिला अरुणाचा वडा खायचा आहे. आता म्हणजे कॉलेजची आठवण झाली असेल तुम्हाला. नक्की 100% म्हणजे इथं वडा खाल्ला की कॉलेजचे दिवस आठवतात. कॉलेजच्या मित्रांना काय निरोप काय द्यायचा का तुम्हाला आमच्या माध्यमातून? नक्की सांगावं वाटेल की कधीही आपण बाहेरून आलो, कुठेही आलो, खावंसं वाटलं कुरुंदवाडमध्ये तर 100% अरुणाच्या वड्याच्या स्टॉलला तुम्ही नक्की भेट द्या. ती आहे ती टेस्ट आहे आणि त्याचा फायदा घ्या. काय आठवणी वगैरे सांगतात काय? जुन्या आठवणी अशा कॉलेजला होतो त्यावेळेला खात होतो वडा, आणि आता तेच आवडते आम्हाला. मग आम्ही घरी आलो की खातो. बरोबर. असं तसं. आणि आपल्या मित्रांना बी सांगतात, त्यांना बी घेऊन येतात ते मुली. मित्रांनो, प्रत्येकाच्या कॉलेजच्या जवळ असा एखादा फेमस वडापाव, पोहे किंवा चहाचा स्टॉल असतो. तसाच हा देखील इथला स्टॉल आहे. आणि कुरुंदवाडचे जे मुलं असतील किंवा मुलं असतील, कॉलेजला असल्यापासून इथे येतात आणि वडापावचा आस्वाद घेतात. मित्रांनो, आता आपल्या समोर इथं हा गरमागरम पाववडा दिलेला आहे, सोबत मिरची देखील दिलेली आहे. आणि आता आपण हा पाववडा टेस्ट करून बघूयात. आतमधला पाव जो आहे तो पेटी पाव आहे ना काका? साधा पाव. साधा पाव. साधा पाव म्हणायचा पेटी पाव. पेटी पाव. तर मित्रांनो, आतमध्ये जो पाव वापरला आहे तो जनरली इतर ठिकाणी ब्रेडची स्लाइस वापरली जाते, बरोबर की नाही? तर इथं तसं न करता पेटी पाव कट करून त्याचं स्लाइस काढून स्पेशल असते वापरलाय, बघू शकतो समोर. आणि हे कुठेही फारसं तेल दिसत नाहीये, खूप छान पद्धतीने फ्राय केलंय. आणि आता आपण गरमागरम पाववडा टेस्ट करून बघूया. अतिशय स्पंजी झालेला आहे. वा, अतिशय जबरदस्त मित्रांनो. त्या पाऊस आता नुकताच संपत आलाय आणि हवेमध्ये थोडा गारवा आहे. आणि ह्या गार वातावरणामध्ये गरमागरम पाववडा खायचा असेल तर तुम्हाला सांगितलेल्या पत्त्यावरती यायला लागेल. सर नमस्कार. नमस्ते. नाव सांगा तुमचं आणि राहणार कुठले? माझं नाव श्रीपाद लक्ष्मण शिंदे, नरसोबावाडी. गेली बरेच वर्ष मी अरुणजींचा वडा म्हणजे कॉलेज वडा म्हणून फेमस होता पूर्वीपासून पाववडा. आणि ती क्वालिटीची चव, कॉलेजवरची चव आज सगळ्यात तीच आहे, टिकवून ठेवलेली आहे त्यांनी. बरोबर. आणि पाववडा जिकडं बाहेर बघितला तर त्यामध्ये तेल राहिलं जातं. बरोबर. तर ह्यांच्या या क्वालिटीमध्ये एक नंबरची क्वालिटी आहे. तुम्हाला पाववडा खाला तरी सुद्धा तेल वगैरे लागणार नाही. बरोबर. आणि स्वाद सुद्धा छान आहे. छान. तुम्ही आल्यानंतर काय घेणं प्रेफर करता, काय आवडतं तुम्हाला? आम्हाला पाववडा त्यांचा आवडतो. आणि आता मसाला वडा सुद्धा त्यांचा एक नंबर आहे. तरी साधारण किती वर्ष झाली येतात तुम्ही? हो, आता जवळजवळ आम्ही इथंच आहे, नरसोबावाडी. आम्ही इकडे जर आलो नंतर इथं पहिले भेट देतो. म्हणजे कॉलेजपासून तुम्ही येतात? हो हो. थँक्यू. ओके, धन्यवाद. अजून कोल्हापूरकरांना तुम्ही काय सांगाल? एक वेळ चवी बघण्यासाठी आवर्जून यावं. ओके, थँक्यू. धन्यवाद. काका, जरा एकदा पत्ता आमच्या प्रेक्षकांना सांगा. सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत दत्त कॉलेज जवळ, आणि सायंकाळी 4 ते 9 वाजेपर्यंत शिवतीर्थावर कुरुंदवाड इथे यायला लागलं. शिवतीर्थ म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे पुतळ्याजवळ. कुरुंदवाडमध्ये येताना मित्रांनो जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लागतो तर त्याला शिवतीर्थ म्हटलं जातं इथं. आणि त्याला लागूनच खाऊगल्ली आहे. त्या खाऊगल्लीमध्ये तुम्हाला आल्यानंतर कॉलेज वडा सेंटर दिसेलच. तर संध्याकाळी जर यायचं असेल तर काय टायमिंग कसं आहे तुझं? 4च्या पुढे 9 वाजेपर्यंत यायचं. 4 ते संध्याकाळी 9 पर्यंत तुम्ही येऊ शकता. तर मित्रांनो नक्की या आणि हे गरमागरम पाव वडा आणि मसाला वडा याचा आस्वाद घ्या. आता गरमागरम पाव वडा घेतलाय, आता एक मसाले वडा आपण टेस्ट करून बघूयात. तर अतिशय सुंदर हा पाव वडा आहे. अगदी लहान मुलं जरी आली तरी खाऊ शकतात, कारण फारसा तिखट नाही आहे. आणि त्यामुळेच लहानांपासून मोठ्यापर्यंत अगदी वयस्कर लोकांना देखील अतिशय छान असा हा खाण्यासाठी पदार्थ आहे. अतिशय क्रंची तसंच सॉफ्ट हा वडापाव झालाय. आता मसाले वडा आपण टेस्ट करून बघूया. तर माझ्या हातामध्ये आता समोर बघू शकता तुम्ही हा मसाले वडा आहे. आणि याचा मसाला तुम्ही बघू शकताय. ती मगाशी काकाने जी टिक्की दाखवली मसाल्याची, तर ती घालून हा गरमागरम मसाले वडा केलेला आहे. त्याच्यासोबत एक ब्रेडची स्लाइस आणि मिरच्या दिल्या जातात. तर काका, मगाशी तुम्ही जी टिक्की दाखवली मसाल्याची, तर ती कशी केली जाते जरा प्रेक्षकांना आमच्या सांगा थोडक्यात. कारण मसाला वडा आमच्या सांगलीमध्ये कुठे मिळत नाही. इकडे कुरुंदवाडमध्येच बहुतेक, कोल्हापूरमध्ये पण कोल्हापूरला बटाटा वडा मिळतोय, कुरुंदवाडमध्ये मसाला वडा छान मिळतो. तर मसाला वडा खायचा असेल तर मित्रांनो आवर्जून सांगितलेल्या पत्त्यावरती या. काका, जर मसाला कसा केला जातो? मसाल्याचं संध्याकाळी म्हणजे कसं जरा चुरा करून ठेवला जातो. आणि
भज्याचाच चुरा बर. म्हणजे आपण वडा सोडतो त्याचं जरा राहते ते आणि जरा करायचं हा. कमी पडले तर बर. आणि संध्याकाळी मिक्सरला लावून तुझी सकाळी फोडणी देऊन पोळे करून आणायची पोहे करून आणा. त्याचाच मसाला वडा केला त्याचाच मसाला. जातो. मित्रांनो गरमागरम हा मसाले वडा आता आपण टेस्ट करून बघणार आहोत. वा, अतिशय जबरदस्त मित्रांनो. तर काका जरा तुमचा फोन नंबर सांगा जेणेकरून फोन करून तुम्हाला लोक येऊ शकतील. बरोबर आहे. थोडं मोठ्या आवाजात सांगा. शिवतीर्थ पुतळ्याजवळ 4 ते 9 वाजेपर्यंत असते हा. आणि त्याचा फोन नंबर आहे 9403 हा. 23 42 89. पुन्हा एकदा रिपीट करा मोठ्यानं थोडं. 9403 23 42 89. ओके मित्रांनो ह्या जे आता तुमचं काय कार्यक्रमाचं असेल तर म्हणजे आधी आम्हाला कमेंट केला तरी चालते फोन करून. ओके म्हणजे लग्नाचे किंवा बाकीचे कुठले जे कार्यक्रम असेल वाढदिवसाचे वगैरे तर त्याला तुम्ही ऑर्डर देऊ शकता. ऑर्डर घेऊ शकतो पण मग आम्हाला अगोदर सांगितलं पाहिजे. ओके 1-2 दिवस आधी कळवलं तर चालेल. कळवलं तर चालतं. ओके. तर मित्रांनो या नंबरवरती फोन करा आणि काकांना तुमची जर काय ऑर्डर असेल तर ती ऑर्डर त्यांच्याकडे बुक करा जेणेकरून काका तुम्हाला गरमागरम पाव वडा असेल किंवा मसाला वडे असतील आधी सांगायचं कारण प्रोव्हाइड करतील. आधी सांगायचं कारण का म्हणजे तुमची व्यवस्था व्यवस्थित केली जाईल बरोबर ह्याच्यासाठी. बरोबर. बाकीच काय. ओके आणि क्वांटिटी मोठी असेल तर तुम्हाला आधी प्रिपरेशन पण करावी लागेल त्याचे. बरोबर. तर मित्रांनो या इथे आणि गरमागरम वडे खायला विसरू नका. काकांचा गेली 45 वर्षांचा अनुभव आहे. मित्रांनो सांगलीपासून कुरुंदवाडमध्ये इतक्या लांब येण्याचं कारण एकच होतं की आसपासच्या सांगली कोल्हापूर या भागांमध्ये खूप लोक असे आहेत की जी 40-45 वर्ष व्यवसायामध्ये आहेत. खूप छान पद्धतीने त्यांचं नाव आहे. खूप मोठं मार्केट त्यांनी निर्माण केलेलं आहे. हजारो लोक तिथे येऊन वडा किंवा भजी भेळ टेस्ट करून जात असतात पण त्यांचं कोणी ही दखल घेत नाही. तर ही त्यांची दखल घ्यावी त्यांच्या कामाची त्यांना पोचपावती मिळावी यासाठी आज आपण इथं आलो होतो आणि काकांचं खरंच खूप खूप धन्यवाद की आम्हाला व्हिडिओ करायला वेळ दिला त्यांनी आणि त्यांची रेसिपी आपल्याला दाखवली. वडापाव असू दे मसाले वडा असू दे किंवा पाव वडा असू दे खूपच फेमस आहे इथला. तर सांगलीकरांना हा मसाले वडा खूपच युनिक आहे कारण सांगलीत कुठेही मिळत नाही. तर आमचे जे सांगलीचे व्ह्युअर्स असतील ते नक्की तुमच्याकडं येतील आणि नरसोबावाडीला येणं प्रत्येकाचं होत असतं सांगलीकरांचं. तर नरसोबावाडीला आल्यानंतर तिथनं एक साधारण 3 किलोमीटरचं अंतर असेल. 2-2.5 किलोमीटर अंतरावरती हा स्टॉल असतो. तर काकांना दिलेल्या नंबरवरती फोन करा. काकांनी आता नंबर सांगितला 4 ते 9. हा तर नंबरवरती फोन करा आणि संध्याकाळी 4 ते 9 या वेळेमध्ये या तर तुम्हाला गरमागरम पाववडा इथं टेस्ट करायला मिळेल. तर मित्रांनो भेटूयात अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.